मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण प्रिया कुठे सापडत नाही म्हणून टेन्शनमध्ये असतात। तेवढ्यातच आता अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल येतो। त्यावेळी अर्जुनला ते फोनवरचं बोलणं ऐकून आता जरा धक्का बसतो। तेव्हा तो आता मोठ्यानेच बोलतो, काय तन्वीच्या फोनचं लाईव्ह लोकेशन रविराज सरांच्या घरातच आहे, हे असं कसं घडू शकतं आणि इथे तर ती नाही आहे, असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि घरातील सर्वांना त्याबद्दल सांगतो। तेव्हा रविराज म्हणतो, हे असं कसं घडू शकतं अर्जुन? मग आता सुमन म्हणते, मी अख्खं घर पिंचून काढले अक्षरशः, तरीही तन्वी मला कुठेच सापडली नाही। मग आता सायली विचार करते आणि घरातील सर्वांना म्हणते की मी आलेच हा, असं म्हणून ती लगेच जाते। दुसरीकडे साक्षी मात्र आता खूपच घाबरलेली असते। ती अण्णांना म्हणते, अण्णा आपले सर्व फासे उलटे पडले, आपण जेवढे आत्तापर्यंत प्रयत्न केले होते, प्लॅन केला होता, तो सगळा काही फ्लॉप झाला आहे। त्यावेळी आता ए पोरी तू घाबरू नको, मी आहे ना, असा अण्णा समजावत साक्षीला म्हणतो। तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही तरी काय करणार आहे, कारण अर्जुनच्या हाती आता एवढे मोठा पुरावा मिळाला आहे, त्याचबरोबर वेड्या प्रियाने तो व्हिडिओसुद्धा त्याला पाठवलाय म्हटल्यावर आता विलास मर्डर केस संपल्यातच जमा आहे आणि मला शिक्षाही होणार म्हणजे होणारच। तेव्हा माझा आय विटनेस अचानक बदलला, मी तरी काय करू आता अण्णा? विलास मर्डर केस आता संपल्यातच जमा आहे, या खुनाची मला काय शिक्षा मिळू शकते, जन्मठेप की फाशीची शिक्षा, असं म्हणून ती अण्णांना सारखी सारखी विचारत असते। तेव्हा अण्णा म्हणतो, ए पोरी अगं तुला काही होऊ देणार नाही मी, जरा गप्प बस, तू शांत हो। पण आता साक्षी पूर्णपणे त्या विचारामध्ये वेडीपिशी झालेली असते। ती सारखं वेड्यासारखं बडबडत असते की अण्णा सांगा ना नक्की काय होईल ते। मग आता अण्णा म्हणतो, अगं काही होणार नाही। तेवढ्यातच आता दाराची बेल वाजते। तेव्हा साक्षी अजूनच घाबरते, ती म्हणते, अण्णा पोलीस आले, पहा बरं तुम्ही, आता पोलीसच आले आहेत, कारण आता पोलिसांना समजलंय की मीच खुनी आहे। अर्जुनने लगेच तो व्हिडिओ पोलिसांना दाखवला असेल। अण्णा अजिबात दार उघडायचं नाही हा, तेव्हा त्याने काय होणार आहे आता? मग आता साक्षी म्हणते, अण्णा मी कुठेतरी पळून जाते, कुठेतरी दूर देशामध्ये, म्हणजे त्यांना कधीच मी सापडणार नाही। आता साक्षीचा हा वेडेपणा पाहून अण्णाच्या स्थळपायाची आग मस्तकात जाते। तेव्हा तो सणासण तिच्या 2-3 कानाखाली मारतो आणि तिला शांत रहा असं म्हणतो। दुसरीकडे प्रिया ही आता फार्म हाऊसमध्ये असते आणि म्हणत असते की सकाळपासून मी इथे आहे, पाण्याचा एक थेंबही माझ्या पोटात अजून गेला नाही, घसा पूर्णपणे कोरडा पडलाय आणि एवढी भूक लागली आहे ना की विचारू नको, इथे कुणी शोधायला सुद्धा येत नाही आहे, काय करावं? प्रियाला आता काय करावं ते सुचत नाही। ती पूर्णपणे विचारात असते की पुढे कसं करायचं, कारण हा प्लॅन तर काहीही करून सक्सेस झालाच पाहिजे, म्हणून ती आता तिचा प्लॅन पुढे कंटिन्यू करत असते। इकडून सायली आता प्रिया प्रिया असा आवाज देत आता फार्म हाऊसकडे येते। त्यावेळी आता प्रिया बरोबर सायलीचा तो आवाज ऐकते आणि चक्कर येण्याचं नाटक करते। तेव्हा चक्कर आल्यानंतर ती आता जोरात खाली पडते। मग आता नेमकी सायली त्याचवेळी तेथे येते आणि म्हणते की फार्म हाऊसमध्ये असेल का प्रिया, असं म्हणून ती त्या रूमचं आता दार उघडते आणि समोर पाहते तर प्रिया बेशुद्ध होऊन तेथे पडलेली असते। त्यामुळे तिला जबर असा धक्का बसतो। तेव्हा ती आता लगेच तिला उठवण्याचा प्रयत्न करते, तिच्याजवळ जाऊन ती आता प्रियाला म्हणते, अगं उठ पटकन, तरीही प्रिया आता उठत नाही, म्हणून सायली आता खूपच घाबरते आणि पुन्हा घरातील सर्वांना आवाज देऊ लागते की अहो इकडे या पटकन, रविराज सर, चैतन्य भाऊजी, अश्विन भाऊजी, सर्वांनी इकडे या। सायलीचा आवाज कानी पडताच आता अर्जुन मोठ्यानेच ओरडतो, सायली अशी हाका का मारत असेल? सर्वजण आता तिकडे धावत जातात। मग आता नागराज मात्र घामाघूम झालेला असतो की नक्की काय घडलं असेल तिकडे। त्याचवेळी आता सर्वजण इकडे फार्म हाऊसमध्ये येतात तर प्रिया तेथे बेशुद्ध होऊन पडलेली असते। सर्वांच्या पायाखालची आता जमीनच सरकते। सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रिया पटकन उठत नाही। मग आता नागराज मनातल्या मनात विचार करू लागतो की हा हिचा काय ड्रामा सुरू आहे, कळतच नाहीये, हे नवीन काय प्रकरण आता, असं म्हणून तो डोक्याला हात लावतो। त्यानंतर घरातील सर्वजण आता प्रियाला घरात घेऊन जातात आणि तेथे गेल्यानंतर प्रिया आता बरोबर शुद्धीवर येते। रविराज तिला पाणी पाजतो। प्रिया मात्र एकदम शांत असते। तर आता रविराज विचारतो, काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना बाळा? तेव्हा प्रिया आता नाटकी करून म्हणते, हो बाबा, मी
एकदम ठीक आहे आता. त्यावेळी रविराज आता सायलीचे आभार मानून म्हणतो, थँक्स सायली, तुझे किती आभार मानू कळतच नाही. बरं झालं तू घराच्या पाठीमागे फार्म हाऊसमध्ये जाऊन पाहिलंस आणि त्यामुळेच तन्वी सापडली. तो सारखा सारखा तिचे आभार मानत असतो. मग आता असं थँक्स म्हणून रविराज सर मला तुम्ही पर्क करू नका, सायली म्हणते. अहो मला तसा अंदाज होता म्हणूनच मी बघायला गेले. आता अर्जुन त्याचबरोबर इतर सर्वांना धक्काच बसतो की सायलीला कसा अंदाज होता. त्यावेळी अर्जुन आता न राहून विचारतोच की तुला कसा अंदाज होता. मग आता सायली म्हणते, अहो जर आश्रमात मधुभाऊ तिच्यावर चिडले तर ती अशीच आश्रमाच्या मागे जाऊन बसायची, म्हणून मला या गोष्टीचा अंदाज होता. अहो मग मला वाटलं की तन्वीने आजसुद्धा असंच केलं असेल, म्हणून मला थोडा अंदाज आला होता, म्हणून मी तिकडे तिला पाहायला गेले. मग आता सुमन म्हणते, बरं झालं तू आमचं खूप मोठं काम केलं आहेस. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आता आपल्याला निघायला हवं कारण पूर्णाजी घरी आहे, खूप उशीर होईल. सायली म्हणते, हो आता आपण निघूयात. मग आता सर्वजण जायला निघतात. तेव्हा प्रिया आता त्यांना अडवत म्हणते की थांबा जरा, असं म्हणून ती आता रडण्याचं नाटक करते आणि सारखी सारखी माफी मागत असते. तेव्हा माफी मागत असताना अर्जुन म्हणतो, तू हे सारखं सारखं बोलू नको, मला हे आता काहीही ऐकायचं नाही आहे. त्यावेळी आता प्रिया म्हणते, प्लीज अर्जुन असं वागू नकोस रे, माझ्याशी एवढा परका वागू नकोस, काहीही झालं तरी आपलं नातं आहे एक. मग आता अर्जुन म्हणतो, सिनियर निघू का मी. मग आता रविराज म्हणतो, हो निघ तू. हा सायली आता जाता जाता नागराजला विचारते, नागराज सर तुम्हाला एक विचारू का मी. अहो तुम्ही जेव्हा मगाशी हे सर्वांना व्हिडिओ दाखवत होते तेव्हा असे बाहेर का निघून गेले. मग आता नागराज अजूनच घाबरतो. तो म्हणतो, काही नाही, मी तन्वीची चौकशी करण्यासाठी 1-2 जणांना कॉल केला होता ना, तेव्हा त्यांचा फोन आला होता म्हणून मी बाहेर गेलो बोलायला. तुमचं काय ते चालू होतं ना व्हिडिओ पाहायचं. मग आता तो व्हिडिओ दाखव ना, असं अश्विन आता अर्जुनला म्हणतो. त्यावेळी नागराजला आता तो व्हिडिओ दाखवण्यात येतो. तेव्हा त्या व्हिडिओमध्ये आता तन्वीने अर्जुनची सायलीची माफी मागितलेली असते आणि मी पुन्हा इथून पुढे असं कधी वागणार नाही, कारण मी आता माझा विषय कायमचा संपवणार आहे, गुड बाय, असं म्हणून तो व्हिडिओ तिने तिथे संपवलेला असतो. खरं तर तिने सर्वांना घाबरवलेलं असतं. तेव्हा प्रिया आता नागराजकडे पाहतच राहते. मग आता मनातल्या मनात नागराज विचार करतो की कसली शातीर दिमाग मुलगी आहे ही. म्हणजे हा व्हिडिओ तिने अर्जुनला पाठवला आणि दुसरा व्हिडिओ पाठवून आमच्या इकडे बत्त्यागुल केल्या. कसली मुलगी आहे ही, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. तर प्रिया मात्र गालातल्या गालात पाहून त्याच्याकडे हसत असते. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नागराजच्या जरा जीवात जीव येतो. तेव्हा आता अर्जुन, सायली, अश्विन हे तिघेही घरी जायला निघतात. मग आता सुमन म्हणते, तन्वी तू असं काही वेडेपणा करू नकोस बाई, इकडे आमच्या पार जीवात जीव नव्हता, असं का केलंस बाळा तू. मग आता प्रिया काहीच बोलत नाही. आता नागराज देखील म्हणतो, अगं तन्वी तू असं का करतेस बाळा, तू आमचा जीव आहेस, अगं एकुलती एक आहेस तू आमच्यासाठी. त्यानंतर रविराज आता प्रियाची माफी मागतो आणि म्हणतो, बाळा मला माफ कर, तुला इथून पुढे कधीही एवढं बोलणार नाही, पण तू सुद्धा जरा नीट वाग. मग आता प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, बाबा मलाच तुम्ही माफ करा, मी कधीही असा वेडेपणा करणार नाही, उलट तुम्हीच मला माफ करा. त्यानंतर आता प्रिया रविराजला मिठी मारते आणि मनातल्या मनात विचार करते, आता कशा सर्वांना मी घाबरवलं, आता हा नागराज तर घाबरला आहे, घरातील सर्वजण माझ्यावर नाराजसुद्धा नाहीत, त्याचबरोबर आता हा महिपत आणि साक्षी हे दोघेही माझ्यावर हल्ला करण्याची अजिबात हिंमतसुद्धा करणार नाही. या विचाराने ती भलतीच खुश होते. तर दुसऱ्या दिवशी आता सायली रूममध्ये काम करत असते. तर अर्जुन घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. मग आता सायली अर्जुनला प्रियाबद्दल सांगत असते. तेव्हा अर्जुन फक्त आपला काहीच बोलत नाही, हूं असा करत असतो. त्यावेळी आता सायली विचारते, काय हो तुम्हाला कसलं टेन्शन आले का. मग आता अर्जुन म्हणतो, कसलं नाही, तन्वीचा हा वेडेपणा इथून पुढे मी अजिबात सहन करून घेणार नाही. मग आता सायली म्हणते, बरं झालं आपण आलो ना, तेव्हा पूर्णाजी ह्या झोपल्या होत्या, नाहीतर त्यांना अजून त्रास झाला असता.
आणि बरं झालं ती प्रियासुद्धा एकदाची सापडली. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे तन्वीला असं करण्याची हिंमत कोणामुळे मिळते ते. मी पूर्णा आजींबरोबर या विषयावर बोलणारच आहे आता. सायलीला असं म्हणून तो सांगतो की तुम्ही खाली जा, मी पटकन रेडी होऊन येतो. सायली म्हणते, म्हणजे तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे म्हणायचं, पण पूर्णा आजींना अजिबात काही त्रास होता कामा नये, मी आत्ताच सांगते हा तुम्हाला. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला म्हटलंय ना जातो मी खाली. तेव्हा सायली आता अजूनच त्याला जरा धमकावूनच सांगते, पूर्णाजींना काहीच त्रास होता कामा नये. तेवढ्यातच कल्पना आवाज देते. मग सायली लगेच तेथून जाते. अर्जुन मात्र विचारात असतो. दुसरीकडे प्रिया ही आता महिपतच्या घरी आलेली असते. टीपॉयवर पाय ठेवून महिपतसमोर मस्त पाय हलवत तेथे बसलेली असते. तेव्हा नागराज, त्याचबरोबर साक्षी आणि महिपत हे तिघेही आता तिच्याकडे पाहतच राहतात. त्यावेळी आता लगेच एक सर्वंट हा प्रियासाठी कॉफी घेऊन येतो. प्रिया एक कॉफीचा घोट घेते आणि लगेच तोंडातून बाहेर फेकून देते. म्हणते की ही असली काय कॉफी, पाण्यात मीठ उकळून आणलं की काय? ही असली बेचव कॉफी मला नकोच आहे. तुमच्या मालकासारखी बेचव तर बिलकुल नको. दुसरी कॉफी घेऊन या पटकन. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. महिपत तर एकदम शांत बसलेला असतो आणि प्रियाकडे पाहतच राहतो. तेव्हा साक्षी आता प्रियाच्या अंगावर धावून जाणार असते. तेव्हा महिपत हात करून तिला अडवतो. मग आता प्रिया हसत असते. ती म्हणते, काय तुम्ही मला एवढे का घाबरता बरं? मी तुम्हाला असं ब्लॅकमेल केलं म्हणून? पण घाबरू नका. काय अण्णा सर, तुम्ही तर अजिबात घाबरू नका, कारण मी माणसं पाठवून तुमच्या घरात तुमच्यावर हल्ला नाही करून आणणार, असं म्हणून ती आता लगेच त्यांचा डाव त्यांनाच सांगते. तेव्हा अण्णा मात्र एकदम गप्प बसलेला असतो. प्रियाने तिघांचीही चांगलीच पुंगी वाजवलेली असते आणि चांगलंच घाबरवलेलं असतं. त्यामुळे ते तिघेही एकदम शांत राहतात. तर प्रिया आता त्यांच्यावर हसत असते. इकडे पूर्णाजी एकदम शांत बसलेले असतात, घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतात. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, पूर्णाजी नाश्ता करायला या हां. तरीही त्या काहीच बोलत नाही, म्हणून सायली पुन्हा मागे येत विचारते, काय झालं पूर्णाजी? अहो तुम्ही गणपतीपुळ्याला गेल्या, तुमचं दर्शनसुद्धा छान झालं, तरीही मन शांत नाही झालं का अजून? मग आता कल्पना देखील तेथे येते आणि विचारते, काय झालं पूर्णाई, अहो सांगा ना. मग आता तन्वीचा विषय निघतो. त्यावेळी आता तन्वीला मी किती वेळा समजावून सांगितलं असं वागायचं नाही. मला वाटलं होतं की तन्वी प्रतिमाच्या वळणावर जाईल, पण नाही गं, ती प्रतिमाच्या वळणावर नाहीच आहे. अगं एक तरी गुण पाहिजे ना तिच्यामध्ये प्रतिमाचा, पण तसं काही घडतच नाही. त्यावेळी अस्मिता म्हणते, अगं तू तन्वीला सरळ इकडे येऊ नकोस असं का सांगितलं गं? आता आपलीच आहे ना, असं अस्मिता तिची बाजू घेऊन बोलत असते. त्यावेळी आता कल्पना म्हणते, अस्मिता तू गप्प बस जरा. मग आता प्रतिमाची मुलगी असं वागते ते पाहून माझा जीव जळतो, असं पूर्णाजी रागातच म्हणतात. त्याचवेळी तेथे अर्जुन येतो आणि म्हणतो, पूर्णाजी तन्वीचं असं वागणं जेव्हा ती पहिल्यांदा आम्हाला भेटली होती ना तेव्हापासून दिसतंय, आणि फक्त मलाच नाही घरातील सर्वांना दिसतंय. डोळ्यांवर तिच्या प्रेमाची पट्टी बांधली होती म्हणून तुला ते दिसत नव्हतं, आता एक एक करून ते उघडकीस यायला लागलं. जर तू पहिल्याच वेळी तिला अडवलं असतं की असं खोटं बोलायचं नाही, असा खोटेपणा करायचं नाही, असं कुणाविरोधात प्लॅन करायचे नाही, तर ती आत्तापर्यंत सुधारली असती. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, म्हणजे मी तिला सांगितलं का असं खोटं बोल, असं काहीतरी कर वेडेपणा म्हणून? मग आता अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी तन्वी इथे येते काही पण वेडेपणा करते आणि या सगळ्या गोष्टींना तू आणि अस्मिताही सुद्धा जबाबदार आहे. तेव्हा अस्मिता आता धावतच पुढे येते आणि म्हणते, काय मी काय केलं सांग बरं? मग आता अर्जुन रागातच म्हणतो, तू आणि तन्वीने प्लॅन करून सायलीवर नेकलेस चोरल्याचा आरोप नाही केला का? तेव्हा सुद्धा पूर्णाजी गप्प राहिली आणि तिने तन्वीला माफ केलं. अगं पूर्णाजी, तेव्हाच तू तन्वीला का नाही खडसावलं? दरवेळी तुला माहीत असतं, तुझ्या मनाला माहीत असतं की तन्वी खोटं बोलतीये, खोटं वागतीये, तरीही तू काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहतेस नेहमी. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, आई विना मुलगी आहे ती, अरे ती माझी नात आहे, मी नाही समजून घेणार तिला मग कोण घेणार, असं पूर्णाजी आता म्हणत असतात. त्यावेळी अर्जुन रागातच म्हणतो, पण एवढ्या इरिटेटिंग मुलीला कोण समजून घेणार आणि का समजून घ्यावं? कारण ती प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हटल्यावर तिला आपली फॅमिली तोडण्याचं लायसन्स नाही मिळालं पूर्णाजी.
आणि काल तिने काय केलंय ना हे तुला माहीतसुद्धा नाही आहे. त्यावेळी आता सायली म्हणते, प्लीज तो विषय आता जाऊ दे ना, तुम्ही का उकरून काढता? कल्पना देखील म्हणते, अर्जुन प्लीज शांत हो बाळा. तरीही आता अर्जुन शांत व्हायला तयारच नसतो. चैतन्य म्हणतो, चल अर्जुन ऑफिसला. आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, थांब, मला हा विषय आता कळायलाच हवा. आता अर्जुन पुढे सांगू लागतो, तन्वीने मला एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये ती तिकडे आत्महत्या करायला चालली होती. सिनियर किती टेन्शनमध्ये आला होता तुला काय माहीत गं पूर्णा आजी. अगं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा नशिबाने कुठे कशीबशी ती सायलीला घराच्या पाठीमागे फार्म हाऊसमध्ये सापडली. मग आता पूर्णा आजीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रविराज बरे आहेत ना, माझी तन्वी बरी आहे ना, तिला काही झालं तर नाही ना, असं काळजीनेच त्या विचारू लागतात. मग आता अर्जुन अजूनच भडकतो आणि म्हणतो, बघ अजूनही तुला त्या तन्वीचीच काळजी आहे. इथे आमचा जीव किती गुदमरला होता तुला माहिती आहे का? अगं ती तन्वी कितीही खोटं बोलली, कितीही प्लॅन केला तरीही तुला फक्त तिचीच काळजी असणार, असं म्हणून तो अजूनच भडकतो. आता मला या टॉपिकवर बोलायचंच नाही, कुणाशीच बोलायचं नाही असं म्हणून अर्जुन आता खूपच भडकतो आणि लगेच तेथून रागारागात जातो. म्हणतो की पूर्णाजी मलाही तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. तेव्हा पूर्णाजीला आता धक्काच बसतो. ती म्हणते की अर्जुन काय म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं नाही असं कसं? आता तो माझ्याबरोबर बोलला नाही तर मग? तेव्हा त्यांना आता त्रास होऊ लागतो. तेव्हा सायली त्याचबरोबर अस्मिता आणि कल्पना या तिघीही पूर्णाजीला समजावू लागतात की त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका. कल्पना आता समजावते की त्याचं कामामध्ये काहीतरी बिनसलं असेल म्हणून तो तुम्हाला असं बोललाय. मग आता पूर्णाजी म्हणतात, अगं पण असं कुठे असतं का बाळा, मला तो डायरेक्ट म्हणाला की मी तुझ्याशी बोलणार नाही म्हणून. त्या आता खूपच टेन्शनमध्ये येतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते, आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्यांचा राग लगेच जाईल. तुम्ही खूप त्रास होतोय असं नाटक कराल का ते घरी आल्यानंतर? तेव्हा पूर्णाजी हो असं म्हणतात. तेव्हा अर्जुन घरी येताच त्या छातीला हात लावतात आणि बापरे खूप दुखतंय, खूप त्रास होतोय असं म्हणून रडण्याचं नाटक करतात. तेव्हा आता घरातील सर्वजण म्हणतात, चला आपण अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊयात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नको, म्हाताऱ्या माणसाचा काही भरोसा नसतो, पण रस्त्यात खूप खड्डे आहे आणि उगीच म्हाताऱ्या माणसाला त्रास होईल. ती म्हातारी कुणाला म्हणतो रे असं म्हणून पूर्णाजी या ताडकन उठतात. त्यावेळी आता घरातील सर्वजण म्हणतात, म्हणजे पूर्णाई तू नाटक करत होतीस? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, या नाटकामध्ये आज माझी बायकोसुद्धा सामील होती. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब